परंतु आपण हे हाताने आपल्या कानांचा करून घेतलेला आत्मघात आहे. कारण आपल्याला कोणी बळजोरीने इथं बोलवलेलं नाही, आपण स्वतः आलेले आहात. आलात तर आपल्याला ते भोगावं लागेल. आणि 3 दिवसानंतर आपल्याला विचारलं काय मिळालं, तरी काय मिळालं यापेक्षा सहनशीलता खूप वाढली असं जरी आपण म्हटलं तरी अडचण नाही. मी बोठे पाटलांना विचारलं मला विषय काय द्याल, ते म्हटले विषयच नाही. ज्यावेळेस 2 स्त्रिया एकमेकींशी बोलत होत्या, एक म्हटली आमचे हे वक्ते आहेत, दोघीं म्हणजे वक्त्यांच्याच मंडळी, असे शब्द सुचवले तर माझंही काम हलकं होईल. तर एकीनं सांगितलं आमच्या यांना कुठलाही विषय द्या, तासभर बोलतात. दुसरी म्हटली ते काहीच नाही, आमचे कुठलाही विषय नसताना 2 तास बोलतात. त्यामुळं आजकाल वक्त्यांना विषय पाहिजेच असं काही नाही, ऐकणाऱ्याला विषय हवा असतो, पण वक्त्यांना पाहिजेच असं काही नसतं. खरं म्हणजे आपण सर्वजण एकत्र इथं आलात आणि या वयामध्ये खरं म्हणजे फार ऐकण्यापेक्षा बोलण्यापेक्षा हे प्रॅक्टिकल जगण्याचं आनंदाचं वय आहे. आणि यात गंमत अशी आहे की याच वयात दिशा वगैरे आपल्याला देण्याचा प्रयत्न होतो. आपल्यावर सर्वांचं लक्ष असतं. आजकाल पालकांचं तर प्रचंड लक्ष आहे, म्हणजे आपला मुलगा ATM मशीन झाला पाहिजे. शिक्षण म्हणजे काय, तो सुसंस्कृत व्हावा, समाजाची सेवा करावी वगैरे तसा काही विषय नसतो. ते मुलाखतीला बोलण्याचे विषय असतात, ते खोटे असतात. म्हणजे कोणी MPSC UPSC झालं आणि त्याला जर विचारलं मुलाखत देताना आता तू काय करणार, तो सांगतो मी समाजाची सेवा करणार. थोडं खुर्चीवर 1-2 महिने जाऊस तर त्याला तसं वाटतं, नंतर त्याला नेमकं काय करावं हे बरोबर समजतं. आणि आपल्या समाजाची गंमत ही आहे की आपण टिकून राहत नाही. भले भले माणसं खुर्चीवर सत्तास्थानी अधिकार पदावर बसल्यावर बिघडतात, हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून या वयात जो उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, ते पुढं टिकत नाही. म्हणून समाज थोडासा विषमतेकडे चाललेला आहे. आता जर जुन्या लोकांना विचारलं नवीन पिढी कशी आहे, तर ते सांगतात ही बिघडलेली पिढी आहे. आणि हे 1857 पासून चालू आहे की जुन्या पिढीनं नव्या पिढीला बिघडलेली म्हणायचं. त्यामुळे शक्यतो तुमच्या वयाचे वक्ते जर बोलवले तर ते तुम्हाला बिघडलेले म्हणणार नाहीत, आम्ही म्हणू, कारण आम्ही मागच्या पिढीतले आहोत. म्हणजे आम्हीच फक्त परंपरा आणि संस्कार संस्कृती आम्हीच जोपासली, आता काही खरं नाही असं माणूस म्हणतो. अनेकदा भविष्यवाणी होते काहींकडून की आता जग बुडणार आहे. जग वगैरे बुडणार नसतं, तोच बुडण्याच्या बेतात असतो. आणि ते विनाकारण त्याला सांगितलं पाहिजे की तुझी वेळ झाली असेल तर तू जा बाबा, आम्हाला जगू दे, कशाला पुरवतो. फार गमतीचे विषय आहेत. परंतु आता काय झालंय की पूर्वी काळ बदलला म्हणजे 15 वर्ष गेले, 20 वर्ष गेल्यावर काळ बदलला असं म्हणायचे. आता फार झपाट्यानं सगळं बदलत चाललंय. म्हणजे अगदी 3 महिन्याचंच 1 वर्ष तुम्ही समजायला हरकत नाही, कारण 1-2-3 महिन्यात बदल होतात. म्हणजे ॲपलचं व्हर्जन निघालं पहिलं कधीतरी 2007ला, आता मला वाटतं 5वं आहे. ॲपल 5, ॲपल 6, ॲपल 7. आणि आजकाल दरिद्री असल्याचे लक्षणं कुठले, तर तो अजूनही ॲपल 3 वापरतोय. हे दरिद्री असल्याचं लक्षण आपल्या दृष्टीनं आहे. ज्यावेळेस आम्ही कॉलेजात असायचो, रफू नावाचा एक प्रकार असायचा, तुम्हाला तो माहीत नसेल. माहीत असण्याचं कारण नाही, माहीत आहे, कारण वडिलांचं पाहिलं असेल तुम्ही. कपडे फाटले की ते दिसणार नाहीत अशा पद्धतीनं शिवून घ्यायचे, म्हणजे त्याला रफू म्हणायचे. पण आता मी इकडं तिकडं फिरताना अनेक ठिकाणी पाहतो मग पिढी बदलली ठीक आहे, पण ती इतकी बदलेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे पूर्वी फाटक्या कपड्यांची लाज वाटायची, आता त्याची प्रतिष्ठा वाटते. आणि हे कुठंतरी आपल्या आईला आवडतं का, वडिलांना आवडतं का, बाकी समाजाचं जाऊ द्या, समाज तुम्हाला चांगलं म्हणणारच नाही, परंतु निदान घरी आवडेल असं तरी. मी मागच्या महिन्यात एक मित्राच्या
मुलाच्या घरी गेलो तर तो घाईनं बाहेरून आला. त्यानं अशी कटिंग केलेली होती, इथं रेषा वगैरे होती. तर मी त्याला विचारलं, अचानक त्या न्हाव्याला काही काम निघालं का, तो मध्येच पळून गेला होता? तो म्हटला नाही, ही वेगळी काय वन साइड कट वगैरे असं काही. आणि त्या न्हाव्याचं गणित भूमिती चांगलं असावं, असे छान रेषा मारलेल्या होत्या, म्हणजे असे शेतामध्ये कसे बांध घालतात तशा अशा. आणि ते बरा दिसणारा मुलगा आता हिडीच दिसायला लागला होता, पण त्याला सांगायचं कोणी हा प्रश्न. कारण आता सेल्फीचं युग आहे. दुसऱ्यानं चांगलं म्हणावं असं काही नाही, आपण आपल्याला चांगलं म्हणतो. म्हणजे दोन मुलं जर असले तर एकानं दुसऱ्याचा फोटो जर काढला तर तो चांगला आहे म्हणता येतं. पण स्वतःचा सेल्फी काढायचा, कोण स्वतःला, स्वतःचे डोळे आहेत, स्वतःचे डोळे स्वतःच्या चेहऱ्याला वाईट कसं म्हणतील? चांगला आहे. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही असं समजू नका की सगळं हरवलेलं आहे. हा जो उन्माद आहे, उत्साह आहे, हा कुठल्या तरी चांगल्या दिशेला गेला की, कारण आता गंमत अशी आहे की ही तुमची चूक नाही. आता मोबाईल आले, ही तुमची चूक नाही. आता मोबाईल आले, ही तुमची चूक नाही. म्हणजे आधी बोललेलं नंतर समजतंय का काय? हसणाऱ्यांमध्ये 3 प्रकार असतात. एक लगेच समजलं म्हणून हसतो, दुसरा आपला शेजारचा हसला म्हणून हसतो, आणि तिसरा आपला चेहरा वेगळा पडायला नको म्हणून हसतो. 3 प्रकार आहेत, आनंद आहे. पण आता हे विश्व जे आपण म्हणतो की मोबाईलमुळे जग जवळ आलेलं आहे. घरामध्ये जर पूर्वीची परिस्थिती पाहिली, सकाळची वेळ असायची, आई तुळशी वृंदावनाला पाणी घालायची, मोठी ताई कुठंतरी अंगण झाडायची, भाऊ व्यायाम करायचा, वडील पोथी वाचायचे वगैरे. तो आता जुना काळ झाला. परंतु आता मोबाईलमुळं घरात 4 माणसं असतील तर 6 मोबाईल आहेत. भिंतीवर लाख रुपयाचं LED आहे, पण 50 रुपयाचं साधं पुस्तक नसतं. म्हणजे हे घर सुशिक्षित असेल पण सुसंस्कारित असेलच असं नाही. आणि यामध्ये जे सगळं येत गेलंय, हे विज्ञान ज्या वेगानं चाललंय त्याच्यावर तुम्हाला नाईलाजानं स्वार व्हावं लागतं. पूर्वीचे टीव्ही जर तुम्ही पाहिले, आपल्या वडिलांना आजोबांना विचारा, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते, तुम्ही अनेकांनी पाहिले असेल. आता तो इतिहास जमा विषय झाला. अँटेना असायचा वर, त्याच्या शेजारी एक बांबू असायचा अँटेना हलवायला, आणि एकच चॅनल होता सह्याद्री नावाचा, सरकारी चॅनल होता. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या बातम्या कमी असायच्या, कारण तो म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही, होता, पण चॅनल सरकारी होता म्हणून सांगत नसायचे. आणि त्यात एक बाई, आम्ही नेहमी बातम्या ऐकायचो ब्लॅक अँड व्हाईट, आज हवामानाचा अंदाज काय, तर हवामान शांत राहील. आणि ते असं बोलताना ती बाई अशी हलायची, म्हणजे त्यात अशा लाटा यायच्या, अशा उसळायच्या. मग एखादा म्हातारा म्हणायचा, अरे ते आडुशाल ठेवा, वारं घुसतंय त्याच्यात. इतका अडाणीपणा होता. आता तुमचं सुदैव इतकं आहे, चॅनल, आता तुमचं सुदैव इतकं आहे, चॅनल, म्हणजे आता तुम्हाला नाही आवडले की तुम्ही अगदी झोपल्या की चॅनल बदलता. जसे आता वक्ते बदलतायत, ही गरजच आहे चॅनल बदलायची. आता काल परवा मी वृत्तपत्रात एक बातमी वाचली, नवीन आता एक मॉडेल आलंय टीव्हीचं, की पाहताना माणसाला झोप लागली की ते आपोआप बंद होणार. हा नवीन शोध आहे. मला आता शंका एक आहे की त्या पाहणाऱ्यानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं? म्हणजे ते त्याच्याबरोबरच पाठवायचं, करायचं? शंका असतात. आता आम्ही जुने लोक आहोत, आम्हाला शंका असते. पण एक मात्र झालंय की पूर्वी व्यक्त होताना म्हणायचे की ठीक आहे, हा वक्ता आहे, याचा अभ्यास आहे, यानं पुस्तकं वाचलेत, व्यक्त व्हायला हरकत नाही, याचा नंबर आलाय, स्पर्धा परीक्षेवर हा छान बोलतो. हे व्यक्त व्हायला काहीतरी लायकी लागायची. आता लायकी लागत नाही. आता लायकी एकच आहे, अँड्रॉइड मोबाईल घेण्या इतके पैसे असले की नाही. आता लायकी एकच आहे, अँड्रॉइड मोबाईल घेण्या इतके पैसे असले की तो व्यक्त होऊ शकतो. आणि तो कधीही व्यक्त होतो, त्याला प्रमाणच नाही. रात्री 1ला उठला तरी व्यक्त होतो, आणि तो एकटाच व्यक्त होत नाही.
व्हॉट्सअप ओपन केलं की 100 जण व्यक्त होताना दिसतात. हे जग झोपलेलं असताना नेमकं काय करतात ते समजत नाही. प्रश्न आहे. सकाळी उठलं की आईकडे पाहायचं नाही, वडिलांकडे पाहायचं नाही, कुठेतरी 200-300 किलोमीटर दूर असलेल्या मित्राला मेसेज टाकायचा, गुड मॉर्निंग, आणि मग पुन्हा पुन्हा मेसेज बॉक्स उचकून पाहायचा. का रिप्ले का येत नाही, तो गुड मॉर्निंग का म्हणत नाही, तो म्हणण्याच्या अवस्थेत आहे की नाही हे आपल्याला माहित नाही, पण त्यानं लगे म्हटलंच पाहिजे, नाही तर हा अस्वस्थ होऊन जातो. काही कारण नाही अस्वस्थ व्हायचं. हे फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अस्वस्थ व्हायला काय, आपण आपलं तरुण मन ठीक आहे देशासाठी घातलं, एखाद्या मोठ्या समस्येसाठी घातलं, पण पोरं कसले दुःख कवटाळून बसतात. नाही, कॉलेजला गेलो आणि मी हाय म्हटलं आणि त्या मुलीनं मला हायच म्हटलं नाही, हा दिवसभर ते दुःख. आता तू त्या लायकीचा नसशील. मग आधी आपण आपली लायकी ठरवायची. छान घरात आरशात पाहायचं, कारण मैत्री व्हायला जे 2-3 गोष्टी असतात. आता दिखाऊपणा फार टिकत नाही. म्हणजे मेकअप केला तर निसर्ग तो धुवून टाकतो. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका लग्नाला गेलो त्यावेळी ती फार छान दिसत होती, तसं नंतर दिसत नाही. आणि तो सुद्धा कधी नव्हे तो गोरा वगैरे दिसतो हळदीमुळे वगैरे. हे मेकअप जास्त टिकत नाही. हे निसर्गानं दिलेलं आहे, ते बदलणार नाही आणि ते बदलूही नाही. खरं सौंदर्य आत्म्यामध्ये आहे, मनामध्ये आहे. तुम्हाला जर काहीतरी हवं असेल, माझं अस्तित्व काय आहे, तर तुम्ही काहीतरी कर्तृत्व केलंच पाहिजे. हे विनाकारण आणि ज्यात कर्तृत्व नाही ते गेटवर बसतात ना, की कोणीतरी आपल्याकडे पाहायला पाहिजे. दुसरं आपल्यात काहीच नसेल तर येताना जाताना तरी पाहतील, ते नैसर्गिक आहे. की कोणीतरी प्राणी इथं आहे, मग तो माणूसच आहे का हे पाहिलं ते पाहत असतील. तुम्ही असं हुरळून जायचं कारण नाही माझ्याकडे पाहिलं, फक्त त्यांनी खात्री करून घेतली हा माणूसच आहे. या सगळ्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत की आपण नेमके वावरतो कसे. प्रत्येकाचे फेसबुक अकाउंट आहेत, ते गरजेचं आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आहे. आपण फेसबुक अकाउंट खोलतो, एकमेकाच्या समोर आलो की बोलत नाही आपण. आता शब्द चिन्हात बदलायला लागले, म्हणजे आता चिन्ह हेच शब्द व्हायला लागले. आता ओके म्हणायचं नाही, के. काही दिवसांनी नुसते अशी उभी आडवी रेषा येईल काय, मग ते काय समजत नाही. तेवढ्या गोष्टीचा फार कंटाळा आहे. मग आता सांकेतिक भाषा होत चालली. फुलांचं काय त्याला प्रमाण नाही की 2 गुलाब टाकले म्हणजे दिवसभराचा कोटा संपला, असं काय नाही. श्रद्धांजलीला तेच गुच्छ, वाढदिवसाला तेच गुच्छ. नुसतं कळण्याचा अवकाश, अमुक सिरियस आहे लगेच श्रद्धांजली व्हायची. नंतर समजतं अरे तो अजून आहे, असा आहे. कोरडेपणा आहे, हे पद्धती आहे. हे कुठेतरी आपण संयम, आपल्या बाबतीत तसं घडलं तर काय होईल, या गोष्टीच आपल्या पाहिजे. मग फेसबुक अकाउंट आहेत, तू घरी जा मी घरी जातो, चॅटिंग करू. समोरासमोर बोलायला भीती वाटते, डोळ्यात डोळे घालण्याची भीती वाटते, आभासी जग आहे. मग फेसबुक ओपन करायचं, त्यावर फोटो एखादा खोटा टाकायचा, सुंदर चेहरा, रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते. एखाद्या स्त्रीनं सहज जर टाकलं फेसबुकवर मला सर्दी झाली, जगभरातून तासाभरात 700-800 कमेंट्स येतील. कारण नसताना, संबंध नसताना. अमुक गोळी घ्या, तमुक बाम लावा, याचा धूर घ्या, आणि घरात बायको शिंकत फिरते तिला गोळी सुद्धा आणून देत. दुसऱ्याची फार चिंता आहे, प्रचंड चिंता आहे. सख्खी बहीण लग्नाची आहे त्याची चिंता नाही, ऐश्वर्या रॉयचं लग्न झालं, हा दुःखी झाला. आता त्याच्याशी नाही तर तुझ्याशी करणार होती का नाही, कशाला दुःखी होतो. जे आपल्या हातातच नाही त्यांना दुःखी व्हायचंच नाही. दुःखाचे प्रकार आहेत, कुठलं दुःख कवटाळावं, कुठलं सोडून द्यावं. जागतिक दुःख कशासाठी कवटाळता, ते जर तुमच्या हाताबाहेरचे असतील तर चिंता करता कशासाठी तुम्ही. ताजमहाल प्रदूषणानं काळा पडणार आहे, तुम्ही चिंता करूच नका. तुमचं घर काळं पडत चाललंय तिकडे पहा. सोप्या गोष्टी आहेत आणि या जगण्याच्या गोष्टी आहेत. परंतु आपल्या देशात नेमकं काय होते की प्रगती करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. म्हणजे कुठल्या जातीत जन्मला, कुठल्या प्रदेशात जन्मला, यावरून जर प्रगती होणार असेल तरुण तरुणींची तर ते वाईट आहे. तुमच्यात बुद्धिमत्ता आहे, तुमची प्रगती झालीच पाहिजे, हा जगाचा न्याय, तो भारतात लागू होत नाही.
आणि हे कुठंतरी आपल्या मनात ते प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न पडणं पहिली गोष्ट आहे. आपण तरुण आहोत, प्रश्न पडला पाहिजे. आपल्या मनाला ती अस्वस्थता वाटली पाहिजे. काल परवा ते दादासाहेब खोब्रागडे गेले. तांदळाच्या 9 वाणांचा त्यांनी शोध लावला. तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे एक बातमी वाचून की 1.5-2 एकर शेती असलेला माणूस, अडाणी माणूस, त्यानं तांदळाचा शोध लावला. काय नाव द्यावं? हातामध्ये HMTचं घड्याळ होतं. मग त्यांनी नाव दिलं HMT. ते बुद्धिवंतांनी चोरलं आणि ते सोना HMT म्हणून बाजारात ते विकलं आणि पैसे कमावले. त्यांना कृषीरत्न पुरस्कार मिळालेला होता, कृषीभूषण. शेवटी परिस्थिती इतकी वाईट झाली की ते सुवर्णपदक विकावं असं त्यांना वाटलं उपजीविकेसाठी. ते विकायला गेल्यावर त्यांना समजलं ते नकली आहे. नकली आहे म्हणजे पहा, ही व्यवस्था आहे आपली. तेव्हा गदारोळ माजला आणि सरकारनं मग दुसरं खरं सोन्याचं सुवर्णपदक त्यांना आणून दिलं. मग हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे की माणसं कुठल्या थराला गेलेले आहेत. आणि हे अस्वस्थ करणारे प्रश्न जर आपल्याला पडतील की व्यवस्था कशी बदलली पाहिजे. धर्मावरून भांडणं लावतात, जबाबदार माणसं काय काय बोलतात. काल एक मंत्री म्हटला की सीता काय टेस्ट ट्यूब बेबी आहे. आता जबाबदार माणसांना तर भानच राहिलं नाही. ते इतके म्हणजे त्यांना जबाबदार म्हणायचंच कशाला हा प्रश्न आहे. महाभारतात इंटरनेट होतं असंही बोलतात. मग ते तरुणांना समजत नाही आता विश्वास नेमका कुणावर ठेवायचा. हे जे माणसं लोकांनी निवडून दिले हे इतकं बेजबाबदार. आता आपल्याकडे मुख्यमंत्र्याचा गणपती दूध पिलेला आहे. म्हणजे याची इतकी हाईट तर दुसरी कुठलीच नाही. ते नंतर पदावून गेल्यावर नाही पेला बिचारा, त्यालाही समजलं आता हे नाही भाऊ पदावर नाही. मग हे त्यांना विचारलं पाहिजे हे काय, हे तुम्ही समाज बिघडवण्याचं काम का करता. धर्मावरून भांडणं का लावता, जातीद्वेष का पेरता. आम्ही नाही, आमची एकच जात आहे, माणूस तरुण आहे, तरुणी आहे, आम्हाला प्रगती करायची, आम्ही काही पाहणार नाही. पण हे जे प्रश्न आहेत, आमच्या मुलींना सुद्धा असा प्रश्न, इतिहासाला प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे. एखादा इतिहास तज्ज्ञ आला व्याख्याता, त्याला नंतर प्रश्न विचारला पाहिजे की का त्या रामदास स्वामी शिवमंगल सावधान म्हटल्याबरोबर मंडपातून पळून गेले. ठीक आहे, गेले, इतिहास त्यांच्या मागे पळाला, ते संत झाले, संत रामदास. पण त्या मंडपातल्या मुलीचं काय झालं हा प्रश्न त्यांना विचारा. ठीक आहे, रामदास संत झाले, मुलीचं काय झालं. तिनं आत्महत्या केली, तिचं दुसरं लग्न झालं, तिचं झालं काय याचं उत्तर इतिहासाजवळ आहे. नाही. का नाही? कारण ते द्यायचं नाही इतिहासाला. राम लक्ष्मण सीता देव आहेत, पण लक्ष्मणाची बायको उर्मिला कुठं होती 14 वर्ष. मुलींनी विचारलं पाहिजे इतिहासाला, ती नेमकं काय करत होती. हे वनवास भोगत होते, मग तिच्या वाट्याला वनवास आला नव्हता का. हे प्रश्न आपल्या मनात निर्माण झाल्यानंतर आपण समजून घ्यायचं की आपल्यात काहीतरी आहे. नाहीतर सोपा उपाय आहे, सामान्य तरुणीसारखं जगा, नोकरी शोधायची, महिन्याला चातकासारखी वाट पाहिजे त्या पगाराची, आणि छानपैकी आपलं भौतिक जगायचं. आता आजकाल जगण्याला फारसं काही लागत नाही. कपड्यांचं तर मागाशी मी सांगितलं, खाण्यामध्ये काय असावं याचंही प्रमाण. आता फार सगळं झटपट बदलत चाललंय. सामान्य म्हणून जगा, पण सामान्य म्हणून नाही, असामान्य म्हणून काहीतरी करायचं असेल ती या गोष्टी आपल्या मनात आल्या पाहिजे. सलमान खाननं काय, त्याला शिक्षा झाली शिक्षा, त्यानं काय फुटपाथवरचे दोघे तिघे चिरडले. मग साक्ष कोणी दिली. आपण नुसतं म्हणायचं नाही तो फार बलदंड देहयष्टीचा नट आहे, नाही का. आपण त्याचे सिनेमे पाहायला पाहिजे. ठीक आहे, कलाकार म्हणून चांगला असेल, पण ते 3-4 गरिबांचं काय झालं, त्यांच्या घरच्यांचं काय झालं, आणि सलमानच्या विरोधात साक्ष देणाऱ्या पाटील नावाच्या कॉन्स्टेबलचं काय झालं. शोध लावला पाहिजे. आपण तरुण आहात की धुळ्याचा कुठला तरी हा तरुण की ज्यानं सलमान खान विरोधात साक्ष देण्याचं धाडस दाखवलं, तो नंतर वेड्या अवस्थेत फुटपाथवर सापडला. वेड्या अवस्थेत फुटपाथवर सापडला आणि तिथंच मेला तो. शेवट त्याचा असा झाला. ही बाजू आपण पाहायला शिकली पाहिजे, फक्त आनंदाच्या बाजू नाही. आमिर खाननं एकदा मुलाखतीत सांगितलं, त्याची पत्नी असं म्हटली की या देशात आता राहणं अवघड झालं, इथं असहिष्णुता वाढलेली आहे. मग तुम्ही या देशात पैसा कमवला, या लोकांनी तुमचे सिनेमे पाहिले, सिनेमाला पैसे दिले, त्यावर तुम्ही गडगंज झालात, आणि आता परदेशात जाणे इतके पैसे तुम्हाला आले, ते पैसे कोणाचे आहेत, आमचे आहेत. या देशाला तुम्ही असहिष्णू का म्हणता. काही कारण नाही. आमिर खान उत्तम नट आहे, माणूस आहे, समाजसेवक आहे, पण त्यांना कोणतरी सांगितलं पाहिजे की बाबा घरात असं बायका बोललेलं बाहेर सांगायचं नसतं. नाही, आता समाज टिकणारच नाही. त्या बिचाराने सांगितलं सरळ सरळ, ती म्हणते बुवा असं. मग इतकं असहिष्णू वातावरण अचानक कसं झालं सरकार बदलल्यावर. कवी येतात, लेखक येतात. कुठल्या कवीच्या कविता आजकाल छान होतात, जो मोदीवर बोलतो. हे मोदी असे, मोदी तसे, की छान टाळ्यांचा कडकडाट वगैरे वगैरे. हे जे बोलतात त्यांना मोदीचं वाईट नसतं, त्यांना फक्त व्यवस्थेच्या विरोधात बोलायचं असतं, त्याशिवाय कविता चांगली होत नाही.
भाजप जाऊन काँग्रेस आलं, ते काँग्रेसवर बोलतील, त्यांची गरज आहे. हे टाळ्या वाजवताना आपण समजावून घेतलं पाहिजे की बाबा तुम्ही मोदींवर बोलले, तुम्ही कवी आहात, तुमचा व्यवसाय काय आहे, मोदी जे करतात ते तुम्हाला का पटत नाही. ते म्हणतात काय नाही रे बाबा, फक्त कविता ऐका आणि निघून जा, बाकीचं मला विचारू नको, कारण त्याला बैठक नाही. आत्ता या देशातलं वातावरण फार वाईट आहे म्हणून काही लेखकांनी पुरस्कार परत केले, त्याबरोबर रांग लागली पुरस्कार परत करायला. त्याचं कारण असं होतं, पुरस्कार मिळाल्यानंतर जेवढी प्रसिद्धी यांना मिळाली नव्हती. आपल्या समाजात एखादा प्रश्न निर्माण झाला तर तो प्रश्न हातामध्ये घेऊन जो हातामध्ये घेतो तो स्वतःचा प्रश्न सोडवतो, तो प्रश्न तसाच राहतो. या सगळ्या गोष्टीकडे आपण उघड्या नजरेनं जर पाहिलं तर आजूबाजूचं अस्वस्थ वर्तमान हे आपल्या हातामध्ये आहे आणि हे सुरळीत करण्याची ताकद फक्त तरुणांमध्ये आहे. म्हणून स्वामी विवेकानंद सांगायचे की माझा विश्वास एकाच वर्गावर आहे, तो म्हणजे युवा वर्गावर आहे. तुम्ही अनुकरण सुद्धा कोणाचं केलं पाहिजे, ठीक आहे, तुम्हाला काय ते 6 पॅक वगैरे आलंय आता बरंच काही, मला ते कमवायचे, कमवा, व्यायाम आहे, पण त्याआधी तुम्ही जरा शेतात जाऊन तुमच्या वडिलांना पहा, ते काम करताना उघड्या अंगानं त्यांची किती पॅक्स, सगळे पॅक्स दिसत आहे. मग आपल्याला आपली लाज वाटली पाहिजे की बाबा हे आपल्यासाठी यांचे सारे हाडं दिसत आहेत आणि आपण काय करायला चाललोय. नेटमधल्या टीव्ही मधल्या बाया पाहून पाहून आपल्याला आपली आई सुद्धा जर कुरूप वाटायला लागली असेल तर ते कुठंतरी हे जागी होण्याची वेळ आहे. आपली आई त्यांच्यापेक्षा सुंदर दिसू शकते, तिनं जर मेकअप केला, छान राहिली तर ती त्यांच्यापेक्षा सुंदर आहे, पण ती जर सुंदर राहायला लागली तुम्ही उपाशी माराल, तिला नाही राहता येत. म्हणून तुम्हाला कोणी जर प्रश्न विचारला तर जगात सगळ्यात सुंदर स्त्री कोणती, तर तातडीनं उत्तर आलं पाहिजे आई. आई इतकी सुंदर कोणीच नाही. या सगळ्या गोष्टी आभासी आहेत, आपण आभासी जगात जगतो आहोत, यातून बाहेर पडायची गरज आहे. कुठंतरी एक मुलगा पाहत होता, हा बंगला कसा, तो बंगला कसा, मी यात राहायला जाईल, आणि डोक्यावर पाणी पडलं, त्यानं वर पाहिलं तर झोपडी होती आणि पावसानं ती गळत होती. मग तो भानावर आला, हे आभासी आहे, खरं वास्तव आपण झोपडीत आहोत. आपल्याला काम केल्याशिवाय असे बंगले मिळणार नाही, असा बंगला आपण बांधू शकत नाही, वास्तव आहे. म्हणून त्यातून बाहेर येण्याची गरज आहे. माणूस म्हणून आपल्या आत एक माणूस आहे, बाहेर एक माणूस आहे. आतला माणूस जागा झाला पाहिजे. कुठंतरी अपघात झाला रस्त्यावर, आपला आतला माणूस जागा होतो, अरे मदत केली पाहिजे, पण बाहेरचा माणूस सांगतो बसून राहा, काही गरज नाही, ॲम्ब्युलन्स येईल, घेऊन जातील, तुला काय करायचंय. बाहेरचा माणूस आतल्या माणसाला दाबतो. एसटीमध्ये एखादी स्त्री उभी आहे, तिच्या कडेवर मुलगा आहे, एसटी अशी हल्ली किती बिचारी, कधी पडेल भरोसा नाही, आणि आपण बसलेलो आहोत सीटवर. त्या एसटीतल्या प्रत्येकाच्या मनात येतं हिला जागा दिली पाहिजे, फक्त मनात येतं, जागा देत नाही. कारण तो आतला माणूस सांगतो जागा दिली पाहिजे, वरचा माणूस सांगतो बसून राहा, काय गरज आहे, कधी नव्हे ती जागा मिळाली, बसून राहा. हॉटेलमध्ये नाश्ता करताना एखादं भिकाऱ्याचं पोर समोर येतं, प्रत्येकाला वाटतं याला काहीतरी दिलं पाहिजे, आतल्या माणसाला वाटतं, बाहेरच्याला वाटतं नाही यात प्रतिष्ठा जाईल, बसून राहा. हा आतला माणूस ज्यावेळेस जागा होईल त्यावेळेस आपल्याला माणूस म्हणून किंमत लाभेल, नाही तर लाभणार नाही. म्हणून अंतरात्मा जागा करताना आपण अनुकरण कोणाचं करतो हे फार महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांची जयंती आली, शिवजयंती आहे, पाठीवर महाराज, पोटावर बनियानवर महाराज, समोरून कुत्रा आलं की पळून जातो, हे महाराज. अरे महाराज दंडात आहेत, महाराज मनात आहेत, महाराज मेंदूत आहेत, तिथं महाराज आहेत, असे पाठी पोटावर महाराज नसतात. आंबेडकरांच्या नावानं आम्ही जय घोष करतो, राज्यघटना वाचली नाही, कशाला वाचायची. राज्यघटना धोक्यात आहे काही जण म्हणतात, आपण विचारलं काय, नाही आहे, काय धोक्यात आहे म्हणजे नेमकी काय समजून सांग. हे काहीतरी मोठमोठे वाक्य असे बरळायचे, अभ्यासाचा पत्ता आहे. हे आता वक्त्यांना भानावर आणण्याचं काम तुमचंच आहे. एखादी गोष्ट खटकली म्हणजे मला नंतर नका विचारू, काही विचारण्यासारखं काही मी बोलतही नाही, तो विषय नाही. मी फार इतिहासात शिरत नाही, जिथं मला अडचण येईल तिथं फार खोलात शिरायचं. कुठं आपण पाहिलंय नाही का, आता चॅनल्स बातम्या देतात असं असं, ते बरं झालं पूर्वी चॅनल नव्हते, नाही ते अफजल खानाच्या वधाला आधीच त्या उभे फॅन्स वगैरे उभे असते तिथं, आणि अफजल खानाची मुलाखत घेतली असते आधी. आता शिवाजी येतोय, जपून राहा, तुला काय वाटतं. अवघड आहे. ते पूर्वी नव्हतं ते चांगलं आहे. गांधीजी थोर झाले नसते, यांनी हुस दिली नसते, त्यांची दांडी यात्रा मध्येच मोडून टाकली असते, त्यामुळे ते माणसं थोर झाले. आता अवघड आहे थोर होणं, म्हणजे हे रात्रीतून एखाद्याला थोरही करतात आणि दुसऱ्या दिवशी चोरही करून टाकतात, सांगताच येत नाही, अवघड आहे. आणि आपण त्यांच्या नादी लागतो. अहो टीव्ही समोर बसल्यावर आपण उठतच नाही, आपण घरच्यांना प्रश्न विचारत नाही, सैराट पाहतात घरामध्ये, आणि त्या घरातली जर मुलगी दुसऱ्या दिवशी जर ब्रश करत उभी असली ओट्यावर
तर पप्पा मोठ्यानं ओरडतात, 10 मिनिट झाले तू उभी आहे, काय करते? पप्पांना विचारा, रात्री सगळ्यात पाहताना कसं वाटलं? छान वाटलं ना. दुसऱ्याची मुलगी काय करते त्यात आनंद आहे. तुमची मुलगी नुसती ओट्यावर उभी आहे तर दुःख होतं. असं नको. हे दुसऱ्याचं काही असो, माझं सुरक्षित राहायला पाहिजे हे चुकीचं आहे. हे जाण आणि भान आईला सांगितलं पाहिजे. कुठली मालिका पाहते? काय नाही बाबा, देवाची मालिका आहे. ते मध्यंतरी एका देवाची मालिका होती. किती देव अडचणीत होता, किती दिवस त्या 2 बायका सांभाळायच्या, फार अडचणीत होता. मग एखाद्या मुलानं आईला म्हणावं, मी करू का त्या खंडोबासारखं काही करू का? आई म्हणेल तू बावळट आहे, तो देव होता. म्हणजे देवानं काही केलं की त्याला प्रीती म्हणायचं आणि आपण सामान्य आहेत मग त्याला लफडं म्हणायचं. प्रकार तोच आहे. असं आहे. मी चुकून एखादं वाक्य बोललो की त्याला महत्व येणार नाही, कारण हे बोललेले आहेत. पण मी तेच सांगितलं, गांधीजी असं बोलले होते. हो बोलले होते. अरे काय पॅरामीटर फार विचित्र आहेत आपल्या समाजातले, पण आपण ते बघतो, ते सिरियल्स पाहतो. जेवायला कुटुंब टीव्ही समोर बसलेलं असतं आणि जेवताना जाहिरात लागतात, कमोड कशानं धुवावं की जेवताना पाहतात. म्हणजे आई सांगते भाजी वाढू का, ते पाहताना. मग आता पालकांनी तुमच्यावर संस्कार करण्यापेक्षा ते जर करत नसतील तर तुम्ही पालकांवर करा. तुम्ही आईला सांगा, नाही आई मला असं नाही आवडत, तू हे सिरियल पाहते नाही आवडत, पप्पा या सिनेमात काय आहे पाहण्यासारखं नाही आवडत, मनोरंजन ठीक आहे, मी असताना का पाहू. सरळ गोष्टी आहेत. मग या भानावर असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या निश्चितपणे आपल्या हातून घडल्या पाहिजे असं मला वाटतं. म्हणून सकाळच्या माध्यमानं आपण सर्व एकत्र आलात. मी विचारलं, सकाळपासून कार्यक्रम आपले सुरू आहेत. आपल्या मेंदूवर अनेक आघात झाले असतील, त्यातलं किती घ्यायचं किती सोडायचं तुम्ही ठरवा. पण एक मात्र लक्षात ठेवा की स्वामी विवेकानंद असं सांगायचे की तरुण युवा शक्ती म्हणजे हे देवाची देणगी असते आणि नंतर माणूस कमजोर होत जातो, त्याच्या हातून काही होत नाही, कमकुवत होतो. म्हणून जे करायचे ते याच वयामध्ये आपल्याला फक्त आपलं घर आईवडीलच नाही तर एक व्यापक विचार करायचा आहे की हा समाज जर घडवायचा असेल तर छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण अस्वस्थ झालो पाहिजे. आपण ते प्रश्न विचारले पाहिजे.